झोत टाकण्यात आला। अनेक संस्थांमध्ये त्यांनी कामं केली असून त्याबद्दल त्यांचा मान सन्मानही अनेक संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं स्वरूपही असंच आहे। 25,000 रुपये, शाल, श्रीफळ, पुरस्कार आणि प्रमाणपत्र। नाट्य मळार हा पुरस्कार जोडपी फुडले कलाकार तिसवाडीचे श्री गजानन पांडुरंग चोडणकर। चोडणगावचे रहिवासी गजानन पांडुरंग चोडणकर हे संगीत नाट्य कलाकार तसंच भजनी कलाकार म्हणून परिचित आहेत। आजपर्यंत अनेक भजन व आरती स्पर्धांमध्ये भाग घेऊन तसंच नाटकांमध्ये भूमिका साकार करून आपली कला त्यांनी रसिकांसमोर पेश केली आहे। भजनाचार्य पंडित सोमनाथ बुवाचारी तसंच भजन व संगीत तज्ञ वामन पिळगावकर, श्री सुदन थळी, मदन नाईक, श्री पुंडलिक कलंगुटकर, नाना शिरगावकर, प्रदीप शिलकर अशा संगीत तज्ञांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे। विविध ठिकाणच्या आरती स्पर्धांचं त्यांनी परीक्षण देखील केलेलं आहे। नाट्य मळार हा पुरस्कार फावो जाला श्रीमती सिंधू चंद्रकांत परब हांका। सिंधू चंद्रकांत परब यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून नाट्यक्षेत्रात प्रवेश केला। या प्रवासात गद्य आणि पद्य तसंच सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक अशा कितीतरी नाटकांमध्ये भाग घेऊन त्यांनी भूमिका सादर केल्या। काम करताना कैलासवासी सूर्या वाघ, कैलासवासी तातोबा वेलिंगकर, शंकर चिमुलकर, कांचन आमोणकर, नरेश कडकडे यासारख्या दिग्दर्शकांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं। संगीत नाटकात भाग घेत असताना त्यांना गोव्यातील नामवंत ज्येष्ठ भजनी तज्ञ कैलासवासी नाना शिरगावकर, कैलासवासी कृष्णा माशेलकर, वामन पिळगावकर यासारख्या ख्यात भूमिका साकारली आहे। जसं नाटक तसं भजनी स्पर्धा, फुगडी स्पर्धा याबरोबर चित्रपटामध्येही त्यांचं योगदान आहे। सिंधू परब। नाट्य मळार हा पुरस्कार जोडला श्री चिदानंद दत्ताराम मडकईकर हाणी। चिदानंद मडकईकर हे करमळी तिसवाडी हांगचे नाट्य कलाकार। तांणी गोंयच्या भायरूय भूमिका सादर केल्ल्यो आसात। भुरगेपणासावन तांकां भाशण करपाची आवड। मुळावे शिकप चालू असताना राष्ट्रीय फुडाऱ्यांचे पुण्यतिथी पिरायेच्या 14व्या वर्षी तांणी गावातल्या जात्रेत महाराष्ट्राचा राजा या नाटकात बाजींची भूमिका रंगयली आणि त्यांना सावन दर वर्सा शिगम्यातल्या नाटकांत तशेंच हेर उत्सवात नाटकांत तांणी अभिनय पुडवाल हांका। रेखा पुडवाल या गोव्यातल्या मराठी साहित्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। गोवा मेडिकल कॉलेजच्या फिजिओथेरपी विभागाच्या माजी विभाग प्रमुख आहेत। त्यांना दैनंदिन अनुभव, कथा, लेख, कवितांमध्ये सामावून घेऊन साहित्य निर्मिती केली आणि साहित्याच्या निर्मितीसाठी नैसर्गिक स्वभाव जोपासला। साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। रणरागिणी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, हिरकणी साहित्य पुरस्कार, तेजभूषण साहित्य गौरव पुरस्कार, राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार, महिला करागौरव पुरस्कार, काव्यरेखा, शब्द पालखी, मनस्पर्शी हे त्यांचे कविता संग्रह। परब यांनी ग्रेड 1 शिक्षक, जिल्हा शैक्षणिक निरीक्षक, मुख्याध्यापक म्हणून शिक्षण संचालनालयामध्ये सेवा बजावली। साहित्यातील योगदानासाठी त्यांना विविध सन्मान आणि पुरस्कार, तरुण भारत, नवप्रभा इत्यादी दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, कविता, लेख प्रसिद्ध झालेले आहेत। तसंच सृजन सोहळा, अरुण, शृंखला या मासिकांमध्ये कविताही प्रसिद्ध झालेल्या आहेत। साहित्य मळाचेर हा पुरस्कार जोडला श्रीमती सरस्वती दामोदर नाईक हाणी। सरस्वती दामोदर नाईक ह्यो साकवाळ गोंय हांगा रावपी कोंकणी साहित्यीक आसात। कोंकणी राजवास आंदोलनांतल्यो त्यो कार्यकर्तो। तांणी बाल साहित्यात आणि हेर साहित्यात दर्जेदार लेखन करून
कोंकणी साहित्यात भर घातल्या. तांकां फावो जाल्ल्या पुरस्कारांमदी विश्व शांती केंद्र आळंदी, MIT पुणे आणि भारतीय कवयित्री संमेलन खुर्जा, डॉक्टर चंपा प्रसाद पुरस्कार, कोंकणी भाषा मंडळ बाल साहित्य पुरस्कार हांचो आस्पाव आसा. मुक्तरंग, अस्तुरी, आवय हे तांचे कविता संग्रह प्रकाशित जाल्यात. तशेंच तांच्या कवितांचो अनन्य ह्या पत्रिकेत आस्पाव जाला. काणयांचे पेटूल, गोमूत्रबायचे रहस्य, पिंकू वासवेल आणि भुरगो ही तांची फामाद जाल्ली बाल साहित्याची पुस्तकां. तांणी अणकारूय बी केला. कल्पनाची सायकल, बायोपना, सासणाची न्हीद, पंखा या साहित्य अकादमीच्या अणकारीत कविता झेल्यात आस्पाव आणि कवितेची साहित्य अकादमीच्या एन्थ्रोपॉलॉजी संग्रहातूय बी आस्पाव जाल्लो आसा. तियात्र मळार पुरस्कार जोडला श्री मिगेल जेकोब कार्मो लुईस फेर्नांडीस म्हळ्यारच प्रिन्स जेकोब हांणी. His first debut on stage was at the age of 18. तांचे तियात्र संदेशांनी भरिल्ले असतात. लोकांमध्ये सामाजिक जागृताय करपाचो आणि शिकवण दिवपाचो ते यत्न करतात. तियात्राचे गोयच्या ते सुपरस्टार जावन आसात आणि म्हणूनच प्रिन्स ऑफ कॉमेडी असो तांचो उल्लेख जाता. तांणी तियात्राच्या पालकार जायते विक्रम घडयल्यात. तियात्रात मॅजिक ट्रिक सीन सगळ्यात पहिली प्रिन्स जेकोबान हाडल्या. रंगमाचेर डॉबरमॅन कुत्र्याक लेगीत हाडलो. एका दिव्यांग भुरग्याक रंगमाचेर हाडलो जाणे पातका तियात्र गाजोवन सोडले. जायत्या फिल्मांनी काम केला आणि राष्ट्रीय पुरस्कारही त्या फिल्मांक मेळ्यात. प्रिन्स बाब जेकोब. तियात्र मळार हो पुरस्कार जोडला श्री जॉन वाज हांणी. जॉन वाज हे मार्कूस वाज या नावान तियात्राच्या पालकार चड फामाद आसात. गायक, संगीतकार, लेखक आणि अभिनेतो म्हण तियात्राच्या माचयेवेले ते गाजिल्ले कलाकार आसात. फाटली 60 वर्सां रंगमाचेर आपली कला सादर करता आणि तातूंतूय तांणी व्हड वावर करून नामना जोडिल्ली आसा. तांच्या तियात्राचो प्रवास 1963 वर्सा अभिनेतो म्हण PRAच्या 7व्या वर्सा सुरू जालो आणि तियात्राच्या पालकार वट्ट 60 वर्सां आपली कला लोकांक दाखोवन तांणी लोकांची मनां जिखल्यात. तांणी कुवेत, कतार, बॅरेन, मस्कत, लंडन, अमेरिका, कॅनडा तशें पुराय भारत देशांत तियात्रात भूमिका केल्या. तांणी कंपोज केल्ली गितां, गायिल्ली गितां, तियात्र बरयल्ली आसात आणि 1000 परस चड गितां तांणी बरयली. गोंयची गिरेस्तकाय, अमेरिकन ग्रीन कार्ड, 12 म्हयने, हांव मांड वो ग्रास, ओल्ड इज गोल्ड अश्यो तांच्यो 5 ऑडिओ व्हिडिओ CDs गाजिल्ल्यो आसात. तियात्र मळार पुरस्कार जोडला श्री आंतोनियो झेवियर कुरिया हांणी. Antonio Bab sang his first decent solo in Palka's Choris by Johnny Borracco. गोंय तियात्र अकादमी आणि मुखेल वेंचणूक अधिकारी पणजे हांणी 13 एप्रिल 2019 या दिसा घडोवन हाडिल्ल्या नैतिकतायेन मतदार करचे खातीर जागृताय करपी कातारा सर्तीत तांकां सर्वोत्कृश्ट गीत बरोवपाचें इनाम फावो जाला. कला अकादमी, तियात्र अकादमी तशेंच सम्राट क्लब पणजी हांणी घडोवन हाडिल्ल्या कोंकणी कातार सर्तीत ते सदांच सहभागी जाल्ले आसात. दोतीक लागून, रूपकार, आसरो, शेबास्की फावो, कायद्या विरुद्ध, जोैतवंत, चीट, फाल्यां येता, सोशीत तो भोगिवंत, म्हजो तियात्र सोंपलो अशा प्रकारच्या तियात्रांनी तांणी भूमिका रंगयल्ल्यो आसात. भजन या मळाचेर पुरस्कार जोडला मुरमुगावचे श्री अशोक अर्जुन मांद्रेकार हांणी. दोगूय भाव भयण आसते लागीं लागीं मागता की तांणी पुरस्कार भेटोवचे. अभिनंदन तुमचे. अशोक बाब मांद्रेकार हे गोव्यातील ज्येष्ठ भजनी कलाकार. गेल्या 40 वर्षांपासून गोवा कला अकादमीच्या भजनी स्पर्धेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात. 1982 साली त्यांना कला अकादमीच्या भजन स्पर्धेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला.
गोवा सरकारनं त्यांना 1988-89 साली उत्तर प्रदेशातल्या इलाहाबाद कुंभमेळ्यात भजन महोत्सवात सहभागी होण्याची संधी दिली. तिथे त्यांनी गोव्यातील पारंपरिक भजनातील वेगवेगळे अभंग सादर केले. गोव्याबाहेर अनेक ठिकाणी त्यांनी भजनाचे तसंच इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेले आहेत. श्री गजानन पागी भजन मळार गजानन बाबाक हो पुरस्कार फावो जाता. गजानन बाब हे काणकोणचे कलाकार आसात. गजानन फोणजी पागी काणकोणचे ज्येष्ठ भजनी कलाकार. त्यांचे बापूय आणि पहिले गुरु कैलासवासी फोणजी सोयरू पागी हे लोक कलाकार आणि नाट्य कलाकार. नाटकात ते बायलांच्या भूमिका करताले. त्यांच्या मार्गदर्शनाखाला गजानन हाणी भजन, शिगम्यातलं गोफ, तालगडी, घुमटवादन, आरती आणि नाट्यकला शिकून घेतली. आपल्या कलेच्या प्रवासात तांणी वट्ट 17 गुरूंकडल्यान तसेच कार्यशाळांतल्यान हार्मोनियम आणि भजनाचे मार्गदर्शन घेतले. तांणी वट्ट 11 मंडळांक भजन शिकयल्ले आसा. जायत्या फामाद भजनी कलाकारांक तसेच कीर्तनकारांकूय तांणी संगीत साथ केल्या. कला अकादमीच्या भजनी सर्तींनी उत्कृष्ट संवादिनी साथी म्हण ते जायत्या वेळार इनामांचे जैतिवंत थारल्यात. तसेच सामाजिक, पौराणिक, संगीत, काल्पनिक, इतिहासिक अशा वट्ट 27 नाटकात तांणी बऱ्यात बऱ्यो भूमिका निभयल्ल्यो आसात. भजन मळार हा पुरस्कार जोडला तिसवाडीचे श्रीमती रत्नप्रभा संदीप नाईक यांनी. पंधरा वर्ष भजनाचं मार्गदर्शन घेतलं. आपल्या उपजीविकेचं काम करता करता देवाचं नामस्मरण आणि भजन कला जोपासणं त्यांनी सुरूच ठेवलं. अनेक तरुणींना त्या शिवण कलाही शिकवतात. खेळण्यातल्या बाहुल्या कशा बनवायचा याचं प्रशिक्षण त्यांनी अनेकांना दिलं. अखिल भारतीय महिला परिषद या संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. पुणे, बेंगलोर, मैसूर, उटी आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन भजन व साक्षरतेचंही कार्य त्यांनी केलेलं आहे. भजन मळार कलागौरव पुरस्कार जोडला फोणेचे श्री श्रीधर सावळो सतरकार हाणी. श्रीधर सतरकार हे आपेवाळ पिरवळ हांगा रावपी भजनी कलाकार आसात. संगीत कला ही ईश्वर सेवा हेच ध्येय बाळगून तांणी पिरायेच्या 16व्या वर्सासावन संगीत शिकप सुरू केले. तांचे पहिले गुरु रमाकांत वळवयकार, प्रदीप म्हाड्डोळकार, मोलू बोरकार आणि प्रभाचारी हांच्याकडल्यान पखवाज आणि तबल्याचे शिक्षण घेतले. थोड्याच काळा भितर तांणी पखवाज आणि तबले वाजोवपाची कुशळटाय आपणायली आणि मागीर केन्नाच तांणी फाटल्यान वळून पळोवंक ना आणि कलेचो प्रवास नेटान सुरूच दवरलो. संगीत नाटकांनी तबले वाजोवपाच्या जायत्यो संधी तांकां मेळत आयल्यो आणि तातूंतल्या तातूंत तांच्या भितरली कला खऱ्या अर्थान फुलून आयली. गोंय कला अकादमीच्या अखिल गोंय संगीत नाट्य सर्तीत उत्कृष्ट पखवाज वाजोवपी पुरस्कारय तांकां फावो जाला. तांच्या वावराची पावती म्हण तांचो जायत्या संस्थांनी भोवमानूय केल्लो आसा. म्युझिक या मळार हो पुरस्कार जोडला साल्सेटचे श्री आग्नेलो साताना डिसिल्वा हाणी. तुम्हीच तुमकां स्फूर्त दियात ताळयो वाजोवपा खातीर. मोग आसा तो तांचे भाव कोनी एम हाणी जागयल्लो. तांचे पहिले ड्रम किट तांकां फामाद तियात्रिस्ट आशिल्ले तांचे भाव सर्गेस सी दा सिल्वा हाणी भेट दिल्लो. आग्नेलो हांच्या संगीताचो प्रवास तांच्या एटम्स या पहिल्या बँडान सुरू जालो. त्या उपरांत हार्ड रॉक आणि मेलोडी मेकर्स या गोयच्या फामाद बँडात ड्रम वाजोवन गोयच्या संगीताच्या मळार तांणी आपली छाप घाली. संगीताच्या मळार वावरूत असताना सामाजिक कार्यानूय तांणी आपले व्हड अशें योगदान दिल्लें आसा. आग्नेलो सातान दा सिल्वा. लोककलेच्या मळार फोणेचे
फोंडेच्यो बाय कल्याण भागे देवीदास हाणी कलागौरव पुरस्कार जोडिल्लो आसा. जोरदार ताळयांनी आमी तांकां येवकार दिवया. श्रीमती कल्याण भागे देवीदास. लोककलेचे गिरेस्त दायज सांबाळपाची परंपरा आशिल्ल्या घराण्यांत तांचो जल्म. तांकां धालो, फुगड्यो आनी देवळांतल्या गायनाचो व्हड अणभव आसा. फाटलीं 60 वर्सां सावन त्यो लोककलेच्या कल्याणबाई प्रशिक्षण दिता. आता मेरेन तांणी तालुका पावंड्यावयल्या जायत्या सांस्कृतिक महोत्सवात वांटेकार जाल्या आनी तांकां रसिकां कडल्यान व्हड अशी शाबासकी मेळ्ळ्या. लोककले खातीर हो पुरस्कार मेळ्ळा मुर्मुगांवचे श्री आंतोनियो वाज हांकां. अँथनी वाज हे कुठ्ठाळे रावतात. तांणी इयत्ता 12वी मेरेन शिक्षण घेतलें. तांणी थिएटर कला अभ्यासक्रम पुणे हांगच्यान पुराय केलो. गोंय कला अकादमीन घडोवन हाडिल्ल्या तियात्राच्या कृती सत्रांनी ते वांटेकार जाल्यात. यंग स्टार्स ऑफ मुंबय या संस्थेचे ते वांगडी. तांणी गोंय आनी मुंबय हांगा तियात्रांनी भूमिका सादर केल्यात. तांणी गोंयच्या राजभास चळवळीत वांटो घेतिल्लो आसा. 1986 वर्सा तांणी आवाज थिएटर पंगड गोंय हांची थापणूक करून गोंय आनी मुंबय तशेंच दिल्ली हांगा कोंकणीची कृती सत्रां घडोवन हाडिल्लीं आसात. 2012 वर्सा तांणी कोंकणीच्या उदरगती खातीर तशेंच लोककले खातीर नीज कला केंद्र संस्थेची थापणूक केली आनी गोंयभर कोंकणी लोककलेच्यो कार्यावळी केल्यो. तांची राखणो ही कादंबरी मुंबयच्यान प्रकाशीत जाल्या आनी ताका जायते पुरस्कार आनी भोवमान फावो जाल्ले आसात. एंथनी बाब, तुमकां मनाकाळजांत हांव परबी. हस्तकलेच्या मळार हो पुरस्कार जोडला फोंडेचे श्री श्रीकांत पंढरी सतरकार हांणी. श्रीकांत उर्फ सूर्यकांत पंढरी सतरकर हे कुर्टी फोंडा येथील रहिवासी. फोंडा तालुक्यातील आणि आजूबाजूच्या समाजातील लोकांसाठी ते झाडपाल्याच्या औषधांसाठी उपयुक्त व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना जंगलाचं संपूर्ण ज्ञान आहे. शेकडो वनस्पती त्यांच्या उपयोगासह ते ओळखू शकतात. जंगली झाडांबद्दल त्यांना असलेली रुची आणि कौशल्य हे फार महत्वाचं आहे. त्यांच्या या ज्ञानामुळे त्यांच्या घरातील श्री गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान गणपतीच्या वर छताला बांधण्यात येणाऱ्या माटोळीला रानातील अत्यंत दुर्मिळ फळं, फुलं, मुळं, देठ, बिया इत्यादी पाहायला मिळतात. आणि दुर्मिळ वनस्पती आणि आयुर्वेदिक तसंच औषधी वनस्पतींबद्दल माहितीचा समृद्ध वारसा श्रीकांत सतरकर यांच्याकडे आहे. सगळ्यांनी कार्यक्रम सोपतकच श्रीकांत सतरकर हांका भेट दिवपाक हरकत ना. सगळ्यांक आरोग्याच्यो समस्या आसतातूच. निमणे 2 पुरस्कार उरल्यात. मूर्तिकले भितर हो पुरस्कार फावो जाला फोंडेचे श्री मधु नायक गांवकर हांकां. मधुकर यशवंत नाईक गांवकर यांचा जन्म खांडोळा या गावात झाला. गोव्याच्या शिल्पकला क्षेत्रासह नाट्य क्षेत्रामध्ये तसंच पर्यावरण जागृतीचं कार्यही ते सातत्याने करत आलेले आहेत. 62 वर्ष ते नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक नामवंतांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. अनेक नाटकामध्ये त्यांनी मधून प्रसिद्ध झालेले आहेत. पाण्यासंबंधी जलयात्रा आणि गोमंतकाच्या जीवनदायिनी ही त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. चित्रकलेच्या मळार हो पुरस्कार जोडला बिचोलीचे श्री नंदकिशोर नाईक हांणी. रंगवण्याच्या आणि नेपथ्य साकारण्याच्या कलेत ते अतिशय पारंगत आहेत. मागील 28 वर्ष नाटकाचे पडदे रंगवून ते कलेची जोपासना करतात.
ऐतिहासिक, पौराणिक, काल्पनिक, कोकणी, तियात्र यासारख्या नाटकांसाठी त्यांनी पडदे रंगवले. आतापर्यंत जवळपास 2000 पडद्यांची निर्मिती त्यांनी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातील बहुतेक सर्व व्यावसायिक संस्था, मंदिरं यांच्याकडे त्यांनी तयार केलेले पडदे अजूनही असतील. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली, साहित्य संघ मुंबई, कला अकादमी गोवा, रवींद्र भवन यांच्याकडेही त्यांनी रंगवलेले पडदे आहेत. गोवा आणि गोव्याबाहेरील नाटकांसाठी लागणारं नेपथ्य निर्माण करणं, सर्व प्रकारच्या नाटकांना लागणारे पडदे ते तयार करून देत असतात. श्री नंदकिशोर सोमनाथ नाईक सगळ्या भौमानस्या लागी मागता की ताणी बसका घेवची. कलागौरव पुरस्कार 2024-25 भेटून जाल्ले आसात. जशें आमी आता घेऊया. बरं, सगळ्या लागी मागता की मातशें तुमी फुडें येवचे, तुमचे अवॉर्ड्स घेऊन एक ग्रुप फोटो घेऊया. हय, फुडल्या लायनीन आसात ते सकयल येयात आणि फाटी आसा ते ह्या पयल्या प्लॅटफॉर्माचेर येयात. मोलादीक अशे सैमाचे देणे, कला संस्कृतीची सुंदर सांगड आणि धर्मीक एकचाराचे नाते अशे त्रिवेणी संगमान सजला आमचे गोंय. गोंय आणि गोंयकारांचे नाते परंपरेचे, कितल्याशाच वर्सांचे आणि दर गोंयकाराक आपलेपणाचे. नोकरी, व्यवसाय आणि आपल्या कुटुंबाचो सांबाळ करीत आमचे कलाकार कला मळार सुंदर अशें योगदान दितात आणि हे करतनाच आमच्या गोंयचें नांव गोंया सयत देश आणि परदेशात उंचेल्या पावंड्यार व्हरतात. ही खोशयेचीच न्हय तर अभिमानाची गजाल. एकदा जोरदार ताळयो कला वृद्धी आणि कला गौरव या दोन्ही पुरस्कारांच्या जैतिवंतांक. प्लीज बी सीटेड. सगळ्यांनी बसून घ्या. जसे आम्ही वेदोळ कला वृद्धी पुरस्काराच्या काय जैतिवंतांचे मनोगत ऐकले, त्याचप्रमाणे कला गौरव पुरस्कार जैतिवंतांचेय बी मनोगत आम्ही ऐकतली. हांव आफोणे दिता प्रिन्स ऑफ कॉमेडी श्री प्रिन्स जॅकोब हांकां की तांणी 2 मिनटां भितर आपल्या मनाक या खिणाक कितें दिसता ते सगळे समकार मांडचे. पिऊ नाका कांय बरोवन हाडूंक ना, शॉर्ट अँड स्वीट. माचेर आसलेले आमचो यंग आनी डायनॅमीक एक्टर म्हणटा मंत्री, मागीर पयलो एक्टर जाल्लो बाब गावडे बाब, तशेंच आमचे आर्ट एंड कल्चराचे डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर आनी ह्यार सगळे सेक्रेटरी आनी ह्यार सगळे माचेर आसले. इश्टानो, पुरस्कार मेळप हें बरें, पूण पुरस्कार मेळ्ळे उपरांत जबाबदारी वाडटा हें चिंतूंक भिरांत दिसता. पुरस्कार घेतलो, घरा कडेन व्हेलो आनी उशा पदाक घेवन न्हिदूंक जायना. आतां आमचें काम आनीक वाडलें. ह्या पुरस्काराचो मान आनीक जातलो जेन्ना आतां जे जाणटे कलाकार आमी ते नेणटे परतून जातले. म्हणजे काम पोट तिडकीन चालू दवरतले. गोंयच्या सरकाराक सगळ्या कलाकाराच्या नांवान हांव देव बरें करूं म्हणटा. कलाकाराचें काम आनी सरकाराचें काम म्हणजे एकूच. सरकार गोंय चलयता, गांव चलयता, आपलो स्टेट चलयता आनी कलाकार माचेर रावन गोंय फुलयता. हांव 13 वर्सांचो आसतना माचेर आयिल्लो. आतां 65 जाली, पूण आजून भुरगो आसा. आनिकूय म्हजें काम उरलां. हेवूय कलाकार भुरगेपणी आयिल्ले, तांचें काम सोंपोंक ना. आनिकूय काम उरलां. पोट तिडकेन
आमी फुडें वेतले आनीक फुडली पिळगी आसा तांकांय पालकार येवपाक आमी रस्तो सोदतले. देव बरें करूं. खूप थोडक्या भितर खूप मोलादीक असे विचार प्रिन्स बाबान मांडले. देव बरें करूं म्हणटा. आनी फुडें वतना हांव आनीक एक कलागौरव पुरस्कार जैतिवंत श्री दादू परब हांकांय बी आफोण दिता आपल्या मनांतले विचार मांडपा खातीर. व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, सर्व निमंत्रित, पुरस्कार विजेते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आपण केलेल्या कार्याची जेव्हा दखल घेतली जाते तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आपणा सर्वांच्या उपस्थितीत या सुंदर क्षणाचा साक्षीदार होताना मन अगदी आनंदाने भारावून गेले आहे. कलेचा वारसा टिकावा, कला व संस्कृतीची वैभव प्राप्त व्हावे म्हणून साहित्य, कला व संस्कृतीच्या प्रांगणात विविध उपक्रम राबविले जातात. आज या प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी गोवा सरकार, कला व संस्कृती संचालनालय तसेच निवड समितीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. साहित्य प्रकारात लाभलेला हा कलागौरव पुरस्कार आजवरच्या प्रवासात मिळालेल्या आशीर्वादाचे प्रतीक आहे असं मी मानतो. माझ्या लेखनाचा आणि प्रयत्नांचा परतावा म्हणून या पुरस्काराबद्दल मी कृतज्ञ आहे. जीवन प्रवासात अनेक आव्हाने येतात आणि समस्या पुढे ठाकतात, परंतु वेळ आणि समयोचित प्रयत्नामुळे त्यांचे निराकरण होते. म्हणूनच आजची ही सुंदर संध्याकाळ आनंदी हास्यात अवतरली आहे असं मला वाटतं. हा पुरस्कार भविष्यातील उपक्रमासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. माझ्या साहित्यिक वाटचालीत गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोमंतक मराठी अकादमी तसेच मांद्रे साहित्य संगम इत्यादी संस्थांचे मोलाचे योगदान आहे. प्राचार्य गोपाळराव मयेकर, डॉक्टर सोमनाथ कोमरपंत, डॉक्टर महेश केळुसकर, विवेक ठाकूर तसे इतर बऱ्याच मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याने मी आज इथपर्यंत पोहोचलो. आळंदी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक आदरणीय लता मंगेशकर, संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या उपस्थितीत निसर्ग कवी नाडव महानोर यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनात तसेच रत्नागिरी येथील साहित्य संमेलनात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी म्हणून कविता सादर करण्याचे भाग्य लाभले. 30 वर्षापूर्वी मुंबई येथील दि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेतर्फे एका खास समारंभात ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठेचा कविवर्य बाबा बोरकर पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. 2016 एज्युकेशन डिपार्टमेंट गोवा सरकारचा मुख्याध्यापक गटातील राज्य शिक्षक पुरस्कार मला याच व्यासपीठावर लाभला. माझे वडील प्राथमिक शिक्षक, पण त्याचबरोबर ते नाट्य कलाकार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य लेखक व पुस्तक प्रेमी होते. त्यामुळे लहानपणापासून घरात वर्तमानपत्रे व पुस्तके मिळत होती. आजही आमच्या घरी अनेक पुस्तके असून घरी दररोज किमान 4 वर्तमानपत्रे असतात. घरातील या साहित्यिक वातावरणामुळे साहजिकच मी लेखनाकडे वळलो. इयत्ता 8वीत असताना माझ्या स्वप्नातील भारत या माझ्या पहिल्या कवितेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस लाभले. गोमंतक मराठी अकादमीने प्रकाशित केलेला माझा उत्सूर हा पहिला काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाने मला प्रकाशझोतात आणले. कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्याने स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. योगायोगांचे काही जीवनात फार महत्त्वाचे संबंध असतात. जिवंत पुतळे साकारण्याच्या कलेत मोठे रेकॉर्ड केलेले माझे विद्यार्थी विजय देसाई, त्यांना आता या ठिकाणी पुरस्कार मिळाला, PSI आहे. तर शिक्षकास कलागौरव पुरस्कार व त्याच्या विद्यार्थ्यास कलावृत्ती पुरस्कार एकाच व्यासपीठावर लाभणे हा एक सुखद अनुभव आहे असं मला वाटतं. साहित्य किंवा कोणतीही कला मानसन्मानाची अपेक्षा ठेवून नसावी, तर सामाजिक समस्यांची उकल, निसर्गरक्षण वगैरेसाठी दीपस्तंभ असावी. व्यक्तिमात्रांच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालताना
आत्मिक समाधान व मनोरंजनाबरोबरच असीम आनंद देणारे कलेचे स्वरूप असावे. कलेच्या विविध क्षेत्रातील नक्षत्रे शोधून खऱ्या अर्थाने कला जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य कला आणि संस्कृती खात्याकडून होत आहे ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या महान संस्कृतीचे आपण पूजक असावेत. त्याचबरोबर संस्कृतीचा वारसा पुढे चालविण्यासाठी कटिबद्ध राहणे हेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी आत्मबल पाहिजे. म्हणूनच गुरु ठाकूर यांच्या प्रार्थना गीतातील ओळी उद्धृत करून मी थांबतो. तू बुद्धी दे, तू तेज दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे, आजन्म त्याचा ध्यास दे. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय दादू परबजी. सगळ्या पुरस्कार प्राप्त कलाकारांच्या वतीनं तुम्ही तुमचं मनोगत मांडलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इष्टांनो, खरेच ह्या स्टेजीपर्यंत पावप हे खऱ्यानीच तितले सोपे काम नाही. कित्याक गोंयचो प्रत्येकच मनीस कलाकार. जशे आताच आमकां भौमानीस प्रेमींजीन तांणी सुद्दां सांगलें की गोंयांत प्रत्येक मनशाक एकतर कला कसली तरी आसताच. ताका नाटकांतले कळत आसता, पेंटिंगांतले कळटा, नृत्य कळटा, संगीत आवडटा. प्रत्येक मनीस भजनांक बसता केन्ना तरी, अभंग गायता. आणि अशे प्रत्येक जण कलाकार आसतना ह्या सगळ्यां भितर सर्तशिनी पण खंयच्या तरी कॉम्पिटिशनांतल्या तातूंतल्यान वचूनच फुडें हे जैतिवंत थारतात. आणि म्हणून खऱ्यांनीच तुम्ही सगळेजण तुमचें काम आणि तुम्ही केल्ली कलेची सेवा ही खऱ्यांनीच महान आसा. सरकाराक तुमची दखल घेन दिसली इतलें व्हडलें तुमचें काम आसा. आणि प्रिन्स बाबाने खूब बरे भशेन म्हणलें की अजूनय ते म्हणटात की आतां जबाबदारी वाडली एट द एज ऑफ 65. हे खऱ्यांनीच खूब तोखणाय करपा सारखें वाक्य अशें म्हाका दिसलें. मागीर फुडें सरया हे सगळे जांच्या मार्गदर्शना खातीर शक्य जालां इतले बऱ्या पद्दतीन दर वर्सा ही कार्यावळ घडोवन हाडप आणि अंदू नवो एक पुरस्कार सुरू करप हे जांच्या तकलेंतल्यान आयला ते म्हळ्यार आमचे मानादीक कला संस्कृती मंत्री. स्वता एक कलाकार तर आसातच, ताकाच लागून एक संवेदनशील अशें मन आणि भावनीक दृश्टीन खंयच्याय गोष्टी कडेन, कले कडेन आणि कलाकारा कडेन पळोवपाची ही नदर तांकां आसा. खूब शिस्तबद्ध, मागीर ती शिस्त तांच्या कलेन दिसता, विचारान दिसता, कामकाजान दिसता. वेळ पाळपी आणि स्वता खंयच्याय बाबतीत एक काम करपाचें ठरयलें की जातीन लक्ष घालपी अशे आमचे मानादीक मंत्री. हांव सगळ्यांच्या वतीन मुखेल सोयरे म्हण तांच्या लागीं मागता की ह्या समयार आपले विचार मांडचे. भौमानादीक श्री गोविंद बाब गावडे.